देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। आसोनी संसारी जीवा वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाया सदा। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणा। द्वारकेचा राणा पांडवा घरी। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। विठ्ठला देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। कीर्तना करता निवडलेला भंग विश्वसंत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज यांचा त्यांच्याच हरिपाठामधील प्रथम क्रमांकाचा अभंग। मला वाटतं हा अभंग सर्वांच्याच पाठ आहे आणि यदा कदाचित हा अभंग जर कोणाच्या पाठ नसेल बर का, तर मातीची या खोळी दगड आला पोटाशी। हा अभंग सर्वांच्याच पाठ असायलाच पाहिजे आणि पाठ नसेल तर समजायचं त्याच्यासारखा दुर्दैवी तोच। हा संत वाङ्मय अगाध अलौकिक आहे, अपरंपार आहे। याचं कारण वारकरी संप्रदायच मोठा आहे बर का। सुरुवात श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांपासून तर निळोबरायापर्यंत सर्व संत मंडळी आणि सर्व संतांचं सर्व वाङ्मय बर का। अमृतानुभव असेल, चांगदेव पासष्टी असेल, ज्ञानेश्वरी असेल, एकनाथ महाराजांचं भागवत असेल, जगद्गुरु तुकोबारायांची अभंग गाथा असेल बर का। ही सगळी ही ग्रंथ संपदा कोणाकरता केली? समाजाकरता। हा मला एकाने प्रश्न केला, एवढे सर्व ग्रंथ करण्याचं कारण काय? थोडे ग्रंथ आहेत का? आत्ताच बोलतोय 750 वर्षाच्या आतलं, नीट लक्ष द्या। ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे, चांगदेव पासष्टी आहे, गाथा आहे, लय मोठे अभंग आहेत। एवढं सर्व करण्याचं कारण काय? आता त्याचंही बरोबर आहे, कारण तो 1.5 शहाणा आहे। 1.5 शहाणा समजलं का तुम्हाला? अतिशहाणा म्हणतात त्याला, आणि त्याच्यावर एक मराठी भाषेमध्ये म्हण आहे, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा। उत्तर आता द्यावंच लागेल ना। एवढे सर्व ग्रंथ, बरं विषय पण तोच आहे, म्हणजे बोलणारा बोलतोय बरं का। मला विचारलाय प्रश्न, विषय सुद्धा त्याचे महाराज। माऊलींनी काही वेगळं सांगितले का? तुकोबारायांनी काही वेगळं सांगितले का? निळोबारायांनी काही वेगळं सांगितले का? सर्वांनी तेच सांगितलं बरं का। याचं उत्तर देतो, माणसा उर्मिट झाली, गर्विष्ठ झाली। मी सांगू तुम्हाला, समजण्याचा आव्हान वेगळं आणि समजणं वेगळं। हिंदी भाषेमध्ये एक म्हण आहे, समझ समझने में ही समझना है,
नहीं तो वो ना समझ है. मी उत्तर देतोय. हा, याच्याकरता आपल्याला महाभारतात जावं लागेल आता. हो, अर्जुन बरोबर आहे ना. अर्जुनासारखा श्रोता अजूनपर्यंत झाला नाही. ज्या प्रसंगामध्ये अर्जुनाने श्रवण केलं तो प्रसंग म्हणजे काही इथं जेवढी शांतता आहे तसा प्रसंग नाही. धर्मयुद्धामध्ये, कुरुक्षेत्रामध्ये भीष्माचार्यांनी कोणता शंख वाजवला, भगवान श्रीकृष्णाने कोणता वाजवला, भीमाने कोणता वाजवला, धर्मराजाने कोणता वाजवला, याचं सगळं चिंतन पहिल्या अध्यायामध्ये आहे. बरं, त्या युद्धामध्ये हत्तीचं, घोड्याचं चित्कारणं, किंचाळणं, अशा परिस्थितीमध्ये श्रवण करणारा, श्रवण भक्तीतली अग्रगण्य देवता अर्जुन बर का, श्रवण केलं. हो, मी का सांगतोय हे जरा नीट ऐका. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं असं असं तत्वज्ञान आहे, असा असा आत्मा आहे, असा असा अनात्मा आहे, सगळं काही सांगितलं. एकाच श्लोकामध्ये सांगितलं. त्याच्यापैकी अनेक श्लोक आहेत. विठ्ठल विठ्ठल अनेक श्लोक आहे, फक्त एकच श्लोक महाराज बरं का. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयाः आजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अनात्मवर्ग काय, आत्मवर्ग काय, सत्य काय, असत्य काय सांगितलं. बघा मी काय बोलतोय ते. पण अर्जुनाला प्रश्न निर्माण झाले, धर्म काय, अधर्म काय, सगळं जर मिथ्या आहे, माझी भाषा लक्षात घ्या, सगळं जर मिथ्या आहे आणि फक्त परमात्मा जर सत्य आहे तर मी युद्ध कशाला करू. हा अभंग माऊलींचा जो आहे ना देवाची द्वारी, किंवा सगळेच हरिपाठातले अभंग आपल्या पाठ आहेत, पण समजण्याला एवढे सोपे नाहीत. त्या प्रत्येक अभंगाची काय आहे भूमिका आहे, ती भूमिका मी मांडतोय तुमच्या पुढे. अर्जुन म्हटलं युद्ध कशाला करू, सगळं नाशिवंत देह पाठ आहे तुमच्या, नाशिवंत देह जाणार सगळं, मग द्या सोडून. संसार कळला खोटा आहे, कोणी सोडला का. हा, मी का बोलतोय हे, एकदा सांगून समजत नाही, त्याकरता पुन्हा प्रश्न, पुन्हा उत्तर, पुन्हा प्रश्न, पुन्हा उत्तर. किम तत् ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तमा, असं आहे. मी का बोलतोय हे लक्षात घ्या बरं का. अर्जुना सारख्याला जर अनेक वेळा सांगावं लागलं, येते का लक्षात. अर्जुना सारख्याला जर अनेक वेळा सांगावं लागलं, अर्जुना सारख्याला म्हणजे समजून घ्या बरं का. अर्जुन हा भक्त होता. मी आत्ताच सांगितलेलं आहे, श्रवण भक्तीची नवविधा भक्तीपैकी श्रवण भक्तीची अधिष्ठात्री देवता जर कोण असेल तर तो अर्जुन. मग अर्जुनासारख्या तत्वज्ञ अशा भक्ताला जर देवाला कलियुगातलं नाही द्वापार युगातलं जर 100 वेळा सांगावं लागत असेल तर आपलं काय घेऊन बसलात. कळलं का आता, आपलं काय घेऊन बसलात. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये पहिल्याच ओवीमध्ये एकाच अक्षरामध्ये सगळं सांगितलं माऊलींनी. विठ्ठला विठ्ठल बरं का. ज्ञानेश्वरी पहिला अध्याय आणि पहिलीच ओवी एका अक्षरामध्ये माऊलींनी सांगितलंय ओम नमोजी आद्या. ओंकारामध्ये सर्व काही आलं, आकार उकार मकार सगळं त्याच्यामध्ये चिंतन आहे, तेवढं मला सांगायचं नाही. आणि इकडे जगद्गुरु तुकोबर यांनी अभंग गाथा करताना पहिल्याच अभंगामध्ये सम या शब्दामध्ये सगळंच काही सांगितलं.
पण कळलं का हो तेवढ्याव कळलं का नाही ना कळलं. अर्जुनासारख्याला समजलं नाही, मग तुमची आमची काय कथा आहे हे मी तुम्हाला का सांगतोय. प्रश्न केला होता मला, आम्हाला कळतंय एवढी ग्रंथसंपदा करण्याचं कारण काय, ते उत्तर दिलेलं आहे. अजून तुम्हाला सांगतो आता बरं का. भिंतीला चल म्हटल्याबरोबर भिंत चालू लागली. खरं आहे का खोटं आहे? बरोबर आहे ना. भिंतीला चल म्हटल्याबरोबर भिंत चालू लागली. रेड्याला बोल म्हटल्याबरोबर रेडा वेद बोलू लागला. माणसाचं तसं आहे का हो? तसं नाही ना. पुन्हा 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 सांगावं लागतं. याकरता शेकडो अभंग, एक प्रमाण सांगतो फक्त. लागोनिया पाया. काय परिस्थिती झाली ओ कलियुगातली. तुकोबारांची भाषा ही समजून घ्या. लागोनिया पाया. ज्यांना वैकुंठाला नेण्याकरता देव आला ते पायाला लागतायत. अरे बाबा हो, विठ्ठल विठ्ठल म्हणा, हरी हरी म्हणा. एवढी परिस्थिती खालावलेली हे मला त्यातून सांगायचं आहे. आणि मग असा एक वर्ग बरं का, त्यांचाही उद्धार झाला पाहिजे. हा उदात्त हेतू ज्ञानोबरायांच्या हृदयामध्ये, ज्याचा जसा अधिकार असेल तसं तसं वाङ्मय माऊलींनी करून ठेवलं. चांगदेव महाराजाकरता एकट्या करता चांगदेव 65, बरोबर आहे ना. पण या समाजाचाही उद्धार झाला पाहिजे म्हणून ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायामध्ये तसा जर विचार केला तर त्यांचं कार्य सगळंच अलौकिक आहे. पण हरिपाठाला विशेष महत्व का द्यायचे? 28 अभंगामध्ये काय सांगितलं हा एक विषय आहे. पण हरिपाठ सांगतो तुम्हाला मी. हरिपाठ नाही समजला तरी चालेल, हरिपाठ केला तरी पुष्कळ झाला. पहिला हा नियम घालून दिला. रोज काय केला पाहिजे? हरिपाठ केला पाहिजे. माझा मुद्दा हा आहे, आई जशी, लक्षात घ्या, आई जशी सर्व मुलाचं हित काय करते? जोपासते. त्या आईला सर्व मुलं काय असतात? सारखी असतात. तसं ज्ञानोबारायांना अधिकारीही सारखा. नीट लक्ष द्या महाराज. ज्ञानोबारायांना अधिकारीही सारखा आणि ज्याचा अधिकार नाही तोही सारखा. मी उदाहरण दिलेलं आहे. आईला सगळी मुलं काय असतात? सारखी. म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये पहिले आणि शेवटचे संत ज्ञानोबाराय. पहिले आणि शेवटचे संत ज्ञानोबाराय. मी ठाम बोलतो, पुरुष असताना त्यांना स्त्री म्हटलं आणि नुसतं स्त्रीच नाही म्हटलं तर आई म्हटलं. प्रमाण पुष्कळशी आहेत. हो, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे म्हणून हरिपाठ केला. हा, आता तसा हरिपाठ सोपाही आहे. तसा बरं का, तसा हरिपाठ सोपा आहे आणि तसा अवघड पण आहे. एक अलौकिक ग्रंथ 28 अभंगाचा, तो म्हणजे हरिपाठ. नीट ऐका. सामान्य करताही आहे, सामान्यात विशेष जो आहे त्याच्याकरताही आहे आणि विशेषात विशेष जो आहे त्याच्याकरता आहे. 3 प्रकार सांगितले मी तुम्हाला. सामान्यात सामान्य, सामान्यात विशेष आणि विशेषात विशेष. सामान्य करता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सामान्यात विशेषा करता आसोनी संसारी जीवा वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आणि विशेषात विशेषा करता, आता पहिल्या चरणात आपल्याला याचं चिंतन पाहावं लागेल. या अभंगामध्ये विशेषात विशेष म्हणजे साधना करणारा, साध्य डोळ्यापुढे ठेवून साधना करणारा, त्याला चिंतन दिले ज्ञानोबारायांनी. साधन आणि साध्य. कळलं का नाही? साधन आणि साध्य. साधना कोणी करायची? असे जे कोणी साधक असतील, साधना करणारे, त्यांच्याकरता सुद्धा दिग्दर्शन केलेलं आहे. तेने मुक्तिचारी साधेल्या. साध्य साधनाचा समन्वय साधणार पहिलं चरण आहे देवाचे द्वारी उभा क्षणभरी. आता साधन कशाला म्हणतात हे समजून घ्यावं लागेल. हो, आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना समजतंय म्हणून मी हे बोलतोय. हा, साधन. आता साधन कोणतं करायचं हा एक विषय आहे. कोणाच्या मार्गदर्शनाखाली करायचं हा एक विषय आहे.
कोणतं करायचं हा एक विषय आहे, कसं करायचं हा एक विषय आहे. हे सगळे विषयच आहेत. काही घाबरण्याचं कारण नाही. सोपं करून दिले. मग आता जे सोपं करून दिले ते आपण अवघड कशाला करायचे? साधन काय आणि साध्य काय? देवाचे द्वारी उभा क्षण भरी. बरं का महाराज, तुम्ही विद्वान आहात असं मला वाटतंय किंवा परमार्थिक आहात? येते लक्षात? देवाचे द्वारी उभा क्षण भरी हे साधन आहे. ते कसं करायचं ते मी सांगतो तुम्हाला. देवाचे द्वारी उभा क्षण भरी हे काय आहे? हे साधन आहे. आणि तेने मुक्तीचारी साधियल्या हे काय? साध्य आहे. आता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे लक्षात आलं. त्याच्यात काही अवघड नाही. म्हणा हरी हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल. म्हणण्याकरता म्हणणं सोपं आहे. काही तर एवढे करंटे आहे की त्यांना ते म्हणता पण येत नाही. बरोबर आहे? हा करंटेपणा आत्ताच्या युगात ते असं नाही. मी सांगू का तुम्हाला? शास्त्र सांगतो भगवंताचं नाम नीट मुखात येण्याकरता लई मोठी पुण्याई लागते. ज्याचं जास्त पाप आहे त्याच्या मुखात नाम येतच नाही, आणि आलं तरी नीट येत नाही. आता नीट कसं येत नाही सांगतो ना मी तुम्हाला. बुवा म्हणायचं, आपली पहिली भाषा. बुवा, नंतर महाराज, आणि नंतर बाबा. आता ते कुणी आणले बाबा मला काही माहीत नाही. बरं का? स्वानंद सुख निवासी प्रातस्मरणीय. बरं का? जोग महाराज. बरोबर आहे? हो. माझ्या लहानपणी बुवा म्हणण्याची प्रथा होती. जयराम बुवा, वैकुंठवासी वैराग्यमूर्ती जयराम बुवा. अजून एक संतांचं नाव सांगतो बुवा या शब्दाकरता. वैकुंठवासी संतवीर रामदास बुवा मनसुख. बरं का? देवाचं नाव किंवा संतांचं नाव मुखात येण्याकरता लय मोठी पुण्याई लागते. त्याच्याकरता मी हे उदाहरण सांगत होतो. आता कमीत कमी ओ बुवा आले का असं म्हणायला पाहिजे ना. तो म्हणतो ओ बुवा, म्हणजे केवढा उर्मिट आहे. आणि उर्मिटपणा करणाऱ्याचं इथं काम नाही. इथं नम्र होऊन शांत होऊन विद्या विनयेन शोभते. मी कसं करता बोलतो? रामकृष्ण हरी नाम मी उभी सांगेल तुम्हाला. अनंत जन्माची पुण्याई लागते. प्रमाणाचं आहे ना. भावता सुकृताची जोडी, असं आहे. बरं आहे.
मानून विठ्ठली शास्त्र शुद्ध काम तुमच्या लक्षात आलं असेल. सा सा ग ग प प नि सा नि प ग जा आलं तुमच्या लक्षात नाही का. पुण्य पाहिजे, याला सुद्धा पुण्यच पाहिजे. गायला पुण्य पाहिजे, मृदंग वाजवायला पुण्य पाहिजे, टाळ गळ्यामध्ये घ्या साथ करायला सुद्धा पुण्य पाहिजे, कीर्तन ऐकायला सुद्धा पुण्य. सगळं पुण्याचंच काम आहे. मी ओवी सांगतो, पदरचं बोलत नाही. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. विठाला विठ्ठला. आपला विषय कोणता चाललाय? हरिमुखे म्हणा. हो, मुखाने हरी हरी म्हणण्याकरता पुण्य पाहिजे. कलियुगातलं सोडा, त्या युगामध्ये हो म्हणून पाप नाही झालं पाहिजे जीवनात. शक्यतो खबरदारी घ्यायची. हो, तुम्हाला माहिती आहे उदाहरण, फक्त मी तुम्हाला ध्यान करून देतोय. इतकं पाप बरं का, इतकं पाप त्या वाल्या कोळ्याचं नारद मुनींनी सांगितलं, राम राम म्हण, राम राम म्हण, पण त्याला राम राम म्हणता येणार. इतकं पाप नकोय महाराज, मी तुम्हाला हात जोडून सांगतो. हा असू द्या, मनुष्य म्हटल्यानंतर थोडं पाप पुण्य होणार, पण इतकं पाप नकोय की राम सुद्धा म्हणता नाही आलं पाहिजे बरं का. म्हणून असा गैरसमज करून घेऊ नका. राम कृष्ण हरी म्हणणं सोपं आहे, ते सुद्धा अवघड आहे. श्री विठ्ठल म्हणणं सोपं आहे, ते म्हणणं सुद्धा अवघड आहे. गीतेमध्ये एक श्लोक आहे, 700 श्लोकापैकी पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन नश्नन गच्छन स्वपन स्वसान प्रलपन विसृजन गृह्णन नुमिशन निमिशन नपी. हो, हा श्लोक आहे. हो, आता ते म्हणण्याची सुद्धा त्याची एक पद्धत आहे. त्याला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, जे कोणी सांप्रदायिक थोडे अभ्यासू असतील त्यांच्या लक्षात येईल, याला संता म्हणतात. जसे तुमचे बोल असतात ना, मात्रा खायची म्हणजे मात्रा घ्यायची पण वाजवायची नाही, त्याला आपल्या मृदुंग ज्ञानामध्ये आ म्हणतात. सांगू का कसं ते सांगतो आता. धिरधिर तकडी धा, धिरधिर तकडी धा, अत धिरधिर तकडी धा, आ धागे तीट घिन तडान धा, अत धिरधिर तकडी धा, धिरधिर गत अ घे 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 धिरधिर तकडी धा, धिरधिर गत घे 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 दहा धिरधिर. बरोबर आहे, ते उत्कृष्ट मृदंग वाजवतात म्हणून सांगितलं. आता तो आहे ना, धिरधिर दहा, धिरधिर दहा, धिरधिर दहा, आ, तो आ फक्त म्हणायचा तोंडाने, वाजवायचा नाही. आणि मग हो विठ्ठला विठ्ठल. संता आपला विषय चालला होता, बरोबर आहे ना. आता ते वाजवणे एकपट वेगळं आणि दुप्पट वेगळं. हां, वाजवता का? बरं राहू द्या, पुष्कळ वाजवलं तुम्ही. एकपट वेगळं आणि दुप्पट वेगळं, गुपकीत वेगळं आणि वर वेगळं. तसं श्लोक आपण ज्ञानोबरायांच्या जवळची मंडळी आहात म्हणून सांगतोय हे. हा बरं का. संता पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन नश्नन गच्छन स्वपन स्वशन विसृजन. हां बरं का. एक थोडंसं विषय सोडून बोलतो तुमच्याकरता. आजकाल लोक परीक्षक नाही म्हणून बरं आहे. तुम्ही चांगले आहात सगळे, परीक्षक नाही. असं जर काही काळाने असा काळ आला, समाज जो सांगेल तो अभंग घ्यायचा, तर मला वाटतं बरेच सप्ते बंद पडतील. हो ना. हां, स्वर लागेल त्याला म्हणायला द्यायचं, ताल ज्याचा पक्का आहे त्यांनी वाजवायचं. हो, खूप चांगला काळ आहे. थोडंसं विषय सोडून बोललो. आणि हा चांगला काळ का आहे? आपल्या आई वडिलांनी करून ठेवलं, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी आणि तुकाराम महाराजांनी. नाही उच्चारता येत, मी वाल्या कोळ्याचं उदाहरण दिलंय. राम राम म्हणता येणार, लांब लांब म्हणू लागला. ते आता म्हणले जाऊ द्या, आता ते चरित्र मला तेवढं सांगायचं नाही. हरी मुखे म्हणा या विषयावर बोलतोय. हरी म्हणायचे ठीक आहे,
सामान्यात सामान्या करता हरिमुखे म्हणा, हरिहरी म्हणा, हरिहरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, श्री विठ्ठल म्हणा, आणि सामान्यात विशेषा करता हा अभंग असा वेगवेगळ्या पद्धतीने सोडवायचा आहे. आणि मला वाटतं एवढा अभंग जर समजला तर ही माऊलीचीच कृपा, मला पण आणि तुम्हाला पण. मी म्हणत नाही मी मोठा ज्ञानी आहे, समजणं महत्त्वाचं आहे. आसोनी संसारी जीवा वेगू करी, सामान्यात विशेष आणि विशेषात विशेष म्हणजे साधन आणि साध्य याची त्रिपुटी आहे. म्हणून थोडंसं मी थांबलो होतो आता 1-2 सेकंद. साधक येते लक्षात, साधक, साधन आणि साध्य ही त्रिपुटी आहे. साधना करतो त्याला साधक म्हणतात, आणि ती साधना करीत असताना साध्यापर्यंत पोहोचतो त्याला साध्य म्हणतात. त्रिपुटी साधक, पुन्हा सांगतोय, साधना आणि साध्य. आणि साधना तर करावीच लागेल, ठीक आहे ना. लई मोठी साधना करू नका, काही हरकत नाही. पण आता बरं थोडं वेगळं बोलतो आता समजावं म्हणून. काही काळापूर्वी दोन 4 वर्षापूर्वी बरोबर आहे ना, कोरोना झाला होता. मला त्याचं लय विश्लेषण नाही करायचं. कोरोना झाला होता. मग कोरोनामध्ये आपले बरेच हाल झाले. कसे झाले, काय झाले, हा विषय मला इथे सांगायचा नाही, वेळ कमी आहे. कोरोना झाला होता. मग कोरोनामध्ये ज्याला कोरोना झाला, आता तो खरा का खोटा या वादात जायचं नाही, हे पहिलंच क्लिअर करतो. इथे लक्षात, अगदी खेळीमेळी वातावरणात समजून घ्या कसा होता, काय होता. पण ज्यांना कोरोना झाला त्यांना विचारा, 6 इंजेक्शन घ्यावे लागत होते कोरोना झाल्यानंतर, आणि नंतर काही लसी वगैरे. तर एकाला कोरोना झाला, श्रीमंत होता, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, सगळं काही झालं बरं का. डॉक्टर म्हणले रेमडेसिवीर इंजेक्शन घ्यावं लागतं, नाही का, रेमडेसिवीर का काय म्हणतात ते, हां समजून घ्या. इंजेक्शन घ्यावं लागते. तो मला मी नाही घेणार, उद्या काय झाल्यावर काय करायचं. मग म्हणली डॉक्टर म्हणले उद्या काय झाल्यावर काय करायचं हे पाहिलाच तू राहत नाही, तुला घ्यावंच लागेल. अगदी सरळ साधं सोपं गणित आहे. इंजेक्शन नाही घेतले तर कोरोना बरा होणार नाही. एवढ्या मोठ्या लसी आपल्या भारत देशाने कुठून आणून समाजाला काय दिलेले आहेत, त्या लसी फ्री दिलेल्या आहेत. मला हे का सांगायचंय, नाही औषध घेतलं तर रोग बरा होत नाही. तसा साधना जर नाही केली तर साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि नीट ऐका, सामान्य असू द्या, सामान्यात विशेष असू द्या, विशेषात विशेष असू द्या, सगळ्याचं साध्य एकच आहे. आयुष्याचा शेवट गोड झाला पाहिजे. हे तर खरं आहे का नाही. आयुष्याचा शेवट काय झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. तो चांगला होण्याकरता मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी लागेल. ती होण्याकरता साधन सांगितलं, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. बरं का. आता देवाचे द्वारी याचा अर्थ लक्षात घ्या. एक अर्थ तुम्हाला कळलेला आहे, मंदिरात यायचं, देवाच्या दारात उभं राहायचं, चांगलं आहे ना. याचा अर्थ पहिला हा अर्थ लक्षात घ्या, वाच्यार्थ म्हणतात त्याला. देवाच्या दारात उभं राहायचं. हो, कसं उभं राहायचं याचे सुद्धा नियम आहेत. म्हणून हा जो सिद्धांत आहे ना साधन आणि साध्याचा, तो विशेषात विशेष जे अधिकारी त्यांच्याकरता आहे. आणि सर्वाकरता मग करा विठ्ठल स्मरण, किंवा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आपला विषय हा चाललेला आहे, देवाचे द्वार. देवाच्या दारात उभं राहायचं आहे. असं जर केलं तर तेने मुक्तिचारी साधेल. बरोबर आहे. हो. आता त्याचा एक अर्थ सांगतो मी तुम्हाला. इतर कोणाच्या दारात उभं राहण्यापेक्षा देवाच्या दारात उभं राहिलेलं फार बरं. एका वाक्यात समजलं तुम्हाला. इतर कोणाच्या दारात कशाला जायचे, त्याचे लय अर्थ आहे महाराज. पण आजचा पवित्र दिवस आहे, जागराचं कीर्तन आहे, म्हणून मी तुम्हाला ते अर्थ सांगत नाही. कोणाच्याही दारात जाऊ नये बरं का. ज्याच्या दारात जायचे त्याचं पुण्य पाहिजे,
तेव्हा संत त्याच्या घरी येतात, शेकडो प्रमाण आहेत. आम्ही महाराजांच्या घरी गेलो, आपले भगवान महाराज शिंदे मृदुंगाचार्य. हो महाराज, ही माऊलीची कृपा तुमच्यावर आहे, ही भगवंताची कृपा आहे बरं का. आळंदीहून आलेला एक अभ्यासू व्यक्ती म्हणा, न काही नियोजन करता घरी येणं म्हणजे त्याला पुण्य लागतो नक्कीच. कोणाचा किती बंगला मोठा आहे, कोण किती पैशावाला आहे, कोण किती सत्ताधीश आहे ते नाही, संत येण्याकरता काय लागतं, पुण्य लागतं. मी कशा करता बोलतोय हे, तसं मी सांगतोय सहज तुम्हाला बरं का. अरे कोणाच्या दारात उभं राहण्यापेक्षा आपण जातो की, नाव नाही घेत, मोठे मोठे असतात, बसा साहेब जरा अर्ध्या तासाने येत आहे, तुम्हाला अनुभव असेल ना सगळं. साहेब जरा बसा, वेटिंग, अर्धा तास 1 तास, काही नाही, आतमध्ये बायकोशी बोलत असते, स्पष्टच बोलतो, बायकोशी म्हणा काय त्याचं नाही, म्हणजे साहेब बिजी आहे, ठेवतात ना उभं 1-1 तास, लाज वाटायला पाहिजे. हो स्पष्ट बोलतो मी. अरे गोर गरीब जनता 1-1 तास ज्याच्या दारात उभी राहते, काही कुणाचं काम असेल, कुणाचं ॲडमिशन असेल नाही का, कुणाला गावात काही मदत लागत असेल काय, अहो 1-1 तास उभं राहायचं, बरोबर आहे ना, साधी गोष्ट नाही. अरे आता मी त्या विषयावर मला बोलायचं नाही, तुम्हाला कळलं. म्हणून कोणाच्या दारात जायचं नाही, फक्त संताच्या दारात जायचं आणि देवाच्या दारात जायचं. नाही माणसाने काम केलं नका करू द्या, देवाने केल्याशिवाय फक्त विश्वास पाहिजे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आपला सरळ 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 अर्थ चाललेला आहे, कोणाच्याही दारात उभं राहण्यापेक्षा देवाच्या दारात उभं राहायचं आहे. ठाकलो से द्वारी उभा याच भिकारी, फल आहे ना, देवालाच दया येणार आहे आपली. हा एक सरळ अर्थ. आणि आता दुसरा अर्थ सांगतो, कारण माऊलींची भाषा आहे. हो माऊली हे तत्वज्ञ आहेत, त्यांच्याबद्दल काही किती ज्ञान आहे, किती ज्ञानी हे बोलणं सुद्धा मूर्खपणाचं लक्षण आहे. फक्त एकच प्रमाण घेतो तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांच्या ज्ञानाबाबत एकच प्रमाण घेतो, शेकडो प्रमाण आहे. तो का म्हणे नो
हे लय वाजवणं अवघड आहे, लय एकदम असं. एखादा गाड्याचा बैल कसा असतो माहिती का नाही? गाड्याची बैल ते अगोदर असं त्याला धरावं लागतं. मी पण शेतकरीच आहे ना, असं धरावं लागतं गाड्या पळताना, बरोबर आहे. सगळेजण धरतात आणि जे सुटलं की ते सुटलं. लय, ताल, समताल, स्वर, राग, वेळेचं भान फार गोड आहे. मी कशा करता विषय सांगितला हा ज्ञानोबरायांचं ज्ञान नाही का. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, किंवा युक्तीची या खोली म्हणून ठेविली पाय डोई. तत्वज्ञ संत ज्ञानोबराय, 4092 अभंग करणारे जगद्गुरु तुकोबराय, ते सुद्धा म्हणतात म्हणून ठेविली पाय डोई. अगाध आहे ज्ञान देवाचे द्वारी, याचा अर्थ मला सांगायचा आहे. म्हणून मी थोडंसं ज्ञानोबरायांच्या ज्ञानाबाबत तुम्हाला सांगितलं. देवाचे द्वारी एक अर्थ सांगितलं, देवाच्या दारात उभं राहणं. आणि दुसरा अर्थ लक्षात घ्या आता बरं का. देवाचं द्वार कोणतं आहे? द्वार आणि आपल्या ग्रामीण भाषेमध्ये दार, दोन्ही अर्थ लक्षात घ्या बरं का. देवाचं द्वार कोणतं आहे सांगतो मी तुम्हाला. आणि ज्ञानोबरायांनी जे ज्ञानेश्वरीत सांगितलंय त्याला अनुसरून सांगतो, आणि ते तर मान्य करावंच लागेल. घ्या उत्तर. हा, देवाचं द्वार जर कोणतं असेल तर अंतकरण हे देवाचं काय आहे? द्वार आहे. प्रमाणाने सांगेल मी तुम्हाला, गोड प्रमाण आहे. साठविला हरी हा जिही हृदय मंदिरी. दुसरं प्रमाण, साठविला राहे हृदय संपुष्टी. बरोबर आहे ना. तुका म्हणे होता ठेवा, कुठे होता? इथे होता. सारांश, अंतकरण हे देवापर्यंत पोहोचण्याचं काय आहे? द्वार आहे. हा एक अर्थ आता हे समजून घ्यायचं. 3 शरीर आहेत, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. स्थूल शरीर म्हणजे जे दिसतंय ते, सरळ व्याख्या. हा, रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे, नवा ठाई फाटून गेली ती तू आमासी दिदली रे. तुझी ओंगडी चांगली, ओंगडी चांगली, ओंगडी चांगली, ओंगडी गाता येते पण लई नको गायला नाही का. तुमच्या लक्षात आलं आता. रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे स्थूल शरीर. आता ते स्थूल शरीराबद्दल काय बोलायचंय? गीतेतला सिद्धांत सांगतो, महाभूतान्य अहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच इंद्रियानी दशैकंच पंचचेंद्रिय गोचरः इच्छा द्वेष सुखम दुःखम संगातश्चेतना धृती ही. गीतेतलं आहे बरं. आता कसं 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 मला त्याचं जास्त विश्लेषण करायचं नाही. स्थूल शरीर देवाचे द्वारी, अंतकरण हे द्वार. आपल्याला सूक्ष्म शरीरावर बोलायचं. अंतकरण हे सूक्ष्म शरीरामध्ये येतं. आणि म्हणून सूक्ष्म शरीर त्याचं मूळ काय असेल तर अंतकरण. आणि अंतकरणाचे 4 भाग सांगितलेले आहेत, म्हणजे प्रकार. कोणते 4 प्रकार अंतकरणाचे? येते का लक्षात? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं, तुमच्या लक्षात आलं असेल, पहिलं चरण म्हणजे विशेषात विशेष जो आहे त्याच्याकरता, त्याची बुद्धी सतेज आहे त्याच्याकरता. चला, अंतःकरण. अंतःकरण अनुस्वार कशावर आहे? अन, अवर अनुस्वार त, आणि पुढे मध्ये एका खाली एक टिंब. त्याला काय म्हणतात आपल्या व्याकरणाच्या भाषेत? विसर्ग. अंतःकरण. आणि त्या अंतःकरणाचे 4 प्रकार: मन,
बुद्धी, चित्त आणि अहंकार. मी का सांगतोय तुम्हाला, इतकं कठीण आहे देवाच्या द्वारात उभं राहणं. त्याच्याकरता हे अंतःकरण. हो, साधी गोष्ट नाही महाराज. माणसं कीर्तनाला बसतात पण इकडे तिकडे पाहतात. अंतःकरणाच बोलतोय आता. त्यामधला पहिला भाग आहे मनाचा. बसतात इथं आणि पाहतात दुसरीकडे. लय अवघड आहे. मी सुरुवातीपासून काय सांगितलंय नीट तुम्ही त्याचा ग्रहपाठ करा आणि उद्या मला फोन करा. विठाला विठाला. मना आणि घात जो आहे तो मनामुळेच आहे. मनामुळेच आहे ना. कसं मन आहे, काय मन आहे. ऍक्सिडेंट का होतात? सरळ उदाहरण. त्याला गाडी चालवता येत नाही का? 2-3 वाक्यातलं उदाहरण सांगतोय मी. त्याला काही गाडी चालवता येत नाही का? त्याचं लक्ष नाही. मग लक्ष कुठे गेलं? आता ते कुठे गेलं ते त्याचं मी नाही सांगत बसत. काही वेळेस असं होतं, एखाद्याने गाडी चुकीच्या अंगावाला ऍक्सिडेंट होतो, इकुणाला तिकुणाला आपण समजू शकतो. पण काही ऍक्सिडेंट असेल की कोणी रस्त्यावर नसताना सुद्धा हा झाडावर जाऊन धडकतो. असं होतं का नाही? चुकीचं बोलतोय मी. मग त्याला कोणी आडवं आलं का? त्याला काही कुणाचा त्रास झाला का? त्याला काही कुणाचा विक्षेप झाला का? याचं उत्तर तुम्हाला कळलं, त्याचं मन ठिकाण्यावर नाही. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हे म्हणत असताना त्याचं चिंतन पुढे नेतो थोडंसं मी. हरिपाठामधलाच अभंग आहे. ज्ञानोबांनी स्पष्ट सांगितलं, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामी म्हणजे परमात्मा आणि नाम म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. विठाला विठाला. अंतक मन. हो, फार सुंदर वातावरण या भुगावमध्ये बरं. थुगाव. हो, इतकं शांतपणे श्रवण करणारे श्रोते कदाचित पाहायला मिळतात. हो, म्हणून मी थोडंसं बारीक चिंतन तुमच्या पुढे मांडतो. नाही तर मग आपलं कशाला उगाच आपल्यालाही त्रास आणि पुढच्यालाही त्रास. विठाला विठाला. मन एवढं बोलून पुढे चलतो. मनाने घात आहे सगळा. तुम्ही कीर्तनातून असं बोलले, आम्हाला वाईट वाटलं. उदाहरण तुम्ही असं बघता, वाईट वाटलं. तुम्ही नीट बसा म्हणले, वाईट वाटलं. तुम्ही नीट टाळ वाजवा म्हटले, वाईट वाटलं. काय एवढं बोलायचं कारण आहे? माझ्या मनाला लागलं. बरोबर आहे ना? कधी बसलेले मनाला लागलं कुठं? लागतं कुठं? खरं जखम कुठे होते? शरीराला. पण खऱ्या अर्थाने लागतं कुठं? मनाला. काय असतील नसतील त्या प्रतिक्रिया सुखदुःखाच्या कशावर उमटत असतील तर त्या मनावर उमटतात. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. अनेक अभंगामध्ये या संबंधाने मागणी सुद्धा मागितलेली आहे. देवा माझे मन लागो तुझे काळ, माझे मन लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे देवा संसार व्यसने पडोले दी देवा
मध्ये सुद्धा वेगवेगळ्या जागा आहेत. देवा माझे मन लागो तुझे पाय, मनाचाच भाग आहे ना. म्हणून सुरुवातीला लक्षात आलं असेल तुमच्या, एकाग्रता होण्याकरता मी थोडी शिस्त लावतो, नाही तर बाकी काही कारण नाही हो. रस्ता साफ असला की गाडी, नाही तर सारखे स्पीड ब्रेकर. बरं का, फार गोड आहे. मनाचं सांगत होतो, असं आहे मन. लई उदाहरण आहेत, मला त्यावर अधिक भाष्य करायचं नाही. आपला मुख्य विषय बाजूला जाईल. अंतःकरण, त्याचे 4 भाग. मन, परत बुद्धी दुसरा भाग, आणि पुढचा भाग चित्त आणि अहंकार. हे सगळं अंतर्मुख करायचं. 2 भाग आहेत, एक बहिर्मुख आणि एक अंतर्मुख. समजलं ना. मोबाईलमुळं माणसं बहिर्मुख झाली. आता एवढं खाली येऊन बोलायची मला सवय नाही, पण बोलतो. अंतर्मुख आणि बहिर्मुख. हा का चुकीचं आहे? अरे बोला, बरोबर आहे. बहिर्मुख झाली. आता बघणं गरजेचं आहे. फोन पे, गुगल पे, कुणाचा मेसेज, कुणाचा निरोप, इकडं कोण पळून गेला, त्याला कोणी उचललं, या पार्टीतला त्या पार्टीत गेला, हे सगळं बघण्याकरता बघावं लागतं त्याच्यामध्ये. त्याच्याबद्दल काही मला म्हणायचं नाही. पण मी पाहिले बाबा बाथरूम मध्ये सुद्धा मोबाईल बरोबर घेऊन जातात. आता याच्यातलं कोण कोण आहे त्याचं त्यांनी बघा. हसले म्हणजे जे हसले ते बरे. नाही 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 हो, हळू हळू चला. कोणी कोणाशी ना बोला, कोणी सुंदर मुलगा पक वाजवायला. दिसायलाही चांगला आहे आणि वाजवायलाही चांगला आहे. त्याचं मी लगेच ओळखतो. तुमच्या लक्षात आलं असेल ना तर माझी नजर कशी आहे सगळ्याच्याच. सुरुवातीला वाटलं असेल तुम्हाला कोण आलंय हे. फार म्हणजे तल्लक आहे. निश्चित पुढं मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. पण याला धन्यवाद देण्यापेक्षा याच्या आई वडिलाला आणि याला जो गायडन्स करतो, मार्गदर्शन करतो, जो शिकवतो, त्याच्या चरणावर मस्तक. कोण आहे मला माहीत नाही. बरं, काय वाजवलो. मी रसिक आहे महाराज. जन्मापासून तर आत्तापर्यंत आळंदीमध्ये भजनाशिवाय काहीच केलं नाही. तेही कुठं सिद्धबेटामध्ये. ते सिद्धबेट म्हणजे 84 सिद्धाचा सिद्धबेटी मेळा. असो, पुढे जाऊ आपण. मन, बुद्धी लय सांगता येईल. बरं, बुद्धी कशी आहे? बुद्धी विचार करते ती बुद्धी, संकल्प विकल्प करत ते मन, आणि नाही त्याचं चिंतन करत ते चित्त, आणि नको त्याचा अभिमान ठेवतं त्याचं नाव अहंकार. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि पंचदशी या शास्त्रामध्ये म्हणजे ग्रंथामध्ये विद्यारण्य स्वामींनी अंतःकरणाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक संकल्प विकल्प करणारं मन आणि दुसरी निश्चय करणारी बुद्धी. आता मला सांगा, हरिपाठामध्ये जे सांगितलंय 28 अभंग आहेत, त्यापैकी हा एकच. असं समजू नका त्रिवेणी संगमी नाना तीर्थव्रमी अर्थ आम्हाला कळला. त्याचे सुद्धा अर्थ आहेत. खूप अभ्यास आहे हरिपाठाचा. बरं हो. आणि म्हणून हे मन, बुद्धी विचार करते, संकल्प विकल्प मन करतं, चिंतन करतं, आणि अहंकाराचं तर काय बोलावं. देवाचे द्वारी उभा क्षणभरी हे कसं आहे याच्याकरता सांगतो मी. आपला आता 4था भाग चाललेला आहे अहंकाराचा. हो, काही येत नाही त्याला अहंकार येणं, काही येत असताना त्याला अहंकार येणं. काय कामाचा आहे अहंकार? मी सकाळीच सांगितलं. बरं, 2 दिवसापासून याच भागात आहे. आनंद उपभोगण्याकरता खाली यावं लागतं. स्वर्गातले देव खाली आले, स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा. हो, आनंद उपभोगायचा असेल तर मीपणा बाजूला करावा लागतो, त्याशिवाय आनंद उपभोगता येत नाही. पण या प्रक्रियेला
जर आडवं कोण येत असेल तर तो अहंकार. म्हणून महाराजांना सांगावं लागलं अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला मन बुद्धी चित्त अहंकार. आता आपण पुढे जाऊ. आता हे सगळं अंतर्मुख करायचं. सगळं म्हणजे आतापर्यंत सांगितलं ना 20-25 मिनिटामध्ये हे सगळं अंतर्मुख करायचंय. म्हणजे याचा लक्षार्थ देवाची ये द्वारी देवाची द्वारी म्हणजे अंतःकरण हे द्वार. उभं राहायचं आहे. आता पुढे जाऊ आपण. उभा क्षणभरी. क्षणभरी हे का बरं का? क्षणभरी असं का म्हटलं? एकच क्षण पुरेसा आहे. जसं सत्संगती बाबत असं सांगितलेलं आहे निमिषार्ध सत्संगती. सिद्धांताचाच उपयोग सिद्धांत समजण्याकरता मी सांगतोय तुम्हाला. लोखंडाचा आणि परिसाचा संयोग झाल्यानंतर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. मग असं काही लिहिलंय का 10 मिनिटं 20 मिनिटं तासभर? असं नाही. ज्या क्षणाला स्पर्श होईल लोखंडाचा परिसाला त्या क्षणाला लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. तसं उभा क्षणभरी क्षणभर अंतःकरणाची एकाग्रता झाली की त्या क्षणात सुद्धा देवाची काय होते? प्राप्ती होते. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. देवाचे उभा क्षणभरी. क्षणभरच. क्षणभर हे का म्हटले ज्ञानोबा क्षणभर? याचं उत्तर देतो. क्षणभर सुद्धा वृत्ती अंतर्मुख होणं वाटतं तेवढं सोपं नाही. याच्याकरता पुष्कळशे दृष्टांत आहेत. माणसं देवपूजा करतात पण देवपूजा करत असताना कुठे कुठे ध्यान ठेवतात हे मी सांगू शकत नाही. बरोबर आहे ना? दूध तू चाललं एवढं काही हे जे तुम्हाला समजतंय ते नाही मी सांगत. साधे 2 शब्दातलं उदाहरण आहे. पूजा करतोय आणि काय म्हणतोय? तर काय करायचंय? दूध तू चाललं जाऊ दे. तिकडे कोण आलंय बघ. करतोय काय? मी प्रमाणाने सांगतो तुम्हाला. करावी ते पूजा मनेची उत्तम. म्हणजे याचा अर्थ मी पूजेच्या विरोधात नाही पण ती पूजा कशी करायची एक क्षणभर
बस एक क्षणभर जरी अंतर्मुख झालं तरी त्याचा परिणाम काही क्षणभराचा नाही, त्याचा परिणाम मोठा आहे. ज्याच्याकरता योग यज्ञ जप तपादी साधना कराव्या लागतात. त्यांना जे फल मिळेल का नाही मिळेल हे सांगता येत नाही, पण एक क्षणभर वृत्ती जर अंतर्मुख झाली, अंतःकरण असेल, मन असेल, बुद्धी असेल, तर त्यांना जे फळ मिळालेलं आहे कृतत्रित द्वापार युगामध्ये तेच फल कलियुगामध्ये या साधनेने मिळू शकतं. ते साधन कोणतं? देवाचे द्वारी वा क्षणभरी तेने मुक्ती. आता तेने या शब्दाचा अर्थ सांगतो, पुढे जायचं आपल्याला. तेने म्हणजे कुणीही नाही, जो देवाच्या द्वारात क्षणभर अंतर्मुख वृत्ती केली म्हणजे उभा राहिला, तेने. नाव घ्यायची गरज नाही, तेने. हे समजण्याकरता एक उदाहरण देतो. ज्याला म्हणता येते त्यांनी म्हणा, एक वाक्य. ज्याला म्हणता येते त्यांनी म्हणा. त्यांनी म्हणजे कुणी? ज्याला म्हणता येते त्याने. तुकोबारांचे अभंग सुद्धा तसेच आहे. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरानी वाहवा भारमाथा. तेने कुणी देवाची द्वारी वा क्षणभरी. संख्यात्मक विशेषण आहे. तेने मुक्तीचारी. अमुक एक मुक्ती नाही, मग कोणती मुक्ती? चारी. चारी म्हणजे आता असं कसं? कुठली तरी एक मुक्ती असं? पुण्याची गणना कोण करी. हे पुण्य काही विशेष आहे बरं का, असं पुण्य पाहिजे. आता बाकीची पुण्य आहेत, फरशी दान द्या, सिमेंट दान द्या, हे पण पुण्य बरं का, मी तिरस्कृत बोलत नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई. पुण्यावर बोलतोय आता. कोणतं काय केल्याने कोणतं पुण्य? सत्वगुणी पुण्य, रजगुणी पुण्य, तम, हे सगळे पुण्याचे लय प्रकार आहेत. पण शुद्ध पुण्य सांगतो मी तुम्हाला. हो, तिथंच त्याचा अर्थ आहे. पुण्याची गणना कोण करी. विठाला विठाला टाळ वाजवते, चांगली गोष्ट आहे. नाही तर परत एखादा म्हणायचा महाराजाचं लयच लक्ष आहे. नाही काय आम्हाला लय अवघड आहे असं बोललं तरी त्रास. अभंग सोडवला तर म्हणतील काही कळालंच नाही, गायलं तर म्हणतील नुसतंच गायलं, नाही तर नुसतंच आईबापाचं सांगितलं. एवढं बोलून पुढे चालतो. पुण्य तुकोबारायांचं जे पुण्य होतं ते शुद्ध पुण्य होतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा तेव्हा हे अव्यय आहे. तेव्हा तुम्ही रियाज केला तेव्हा असा मृदुंग नाद आहे. रियाज करावा लागतो. आता तो इथला विषय नाही. आळंदीकर मंडळी काही असेल त्यांच्याकरता सांगतो. 4-4, 6-6 तास पेटीवर नाही तंबोऱ्यावर प्रॅक्टिस करावी लागते. आता तंबोराच गेला, आता डिजिटल आलं. 6-6 तास स्वर लावावा लागतो. एक 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 सा रे. समजतं ना तुम्हाला? ज्ञानेश्वरीच्या बाबतीत तेच बोलले ज्ञानोबा राय. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. पुण्य हरी म्हणणं, अंतकरणापासून म्हणणं, देवाची द्वारी या पद्धतीने उभाक्षणभरी या पद्धतीने म्हणणं, त्याच्याकरता लय पुण्य लागतं. आणि असं जर नामस्मरण जर होत असेल, घडत असेल, ही पण भाषा घ्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्याच्यासारखा पुण्यवान या जगात नाही, 14 लोकांमध्ये सुद्धा सापडणार नाही. तसा विचार केला तर तुकोबारांकडे काय होता? आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. जवळी ताटोर धाके, जवळी ताटोर धाके, ताटोर धाके, जवळी ताटोर धाके. जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके. उत्तरी घरला किती, उत्तरी घरा सांगा
सांगना दुःखायची सांगना दुःखायची सांगना दुःखायची सांगना दुःखायची सांगना देव आला हो वैकुंठाला नेण्याकरता काय पाहुणचार केला विषय तुम्हाला माहिती आहे. पण पुण्य एक सांगू तुम्हाला, शीलवान होण्याकरता आईची पुण्याई लागते. शास्त्र सांगताय शीलवान होण्याकरता आईची पुण्याई लागते, विद्वान होण्याकरता बापाची पुण्याई लागते आणि भाग्यवान होण्याकरता स्वतःचीच पुण्याई लागते. लक्षात घ्या. मग ते पुण्य कोणतं? नामस्मरण. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे ते नामचे नाही. अहो पाप जाऊ द्या, पाप हे नाम सुद्धा तिथं राहत नाही हे सांगितलेलं आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं पुण्य होतं. मग हे साधन किती चांगलं आहे हो. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुचित्ते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण पुण्याची गणना. कोणतं पुण्य मी सांगितलं तुम्हाला? शुद्ध पुण्य. आता पुढे जाऊ बर का. तिसऱ्या चरणामध्ये प्रवेश करीत असताना तृतीय चरणाचं चिंतन समजून घेत असताना हरिमुखे म्हणा म्हणत असताना सगळं लक्षात घ्यायचे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी कस हे करीत असताना ज्याच्या त्याच्या वाट्याला आलेलं स्वधर्माप्रमाणे जे कर्म असेल, म्हणजे शब्द लक्षात घ्या, ते करायला काही हरकत नाही. कामामध्ये काम आसोनी संसारी याचा अर्थ सांगतोय. संसार याचा अर्थ पत्नी मुलं असा आहे. मी तो नाकारत नाही, पण संसाराला येणं म्हणजे जे काही आपण कर्म केलेलं आहे त्याच्या फलभोगार्थ आपण इथं आलेलो आहोत. मग ते सुख असेल, दुःख असेल, चांगलं असेल, वाईट असेल, ते करीत असताना असं त्याचा अर्थ आहे बरं का. आसोनी संसारी जिव्हा वेगू करी त्याचे अर्थ आहेत. कर्म करणे हा संसार, हा एकच अर्थ सांगतो. लई त्याचे अर्थ आहेत, हा एकच अर्थ सांगतो. ज्ञानोबराय सांगतात असू द्यात म्हणले. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो. आले भागा ते करी आले भागाते करीतो याचा अर्थ जे काही कर्म आहे ते कर्म उपभोगण्याकरता संसाराला येणं त्याचं नाव संसारी. आसोनी संसारी. मग असू द्यात ना. तुम्हाला एक अभंग सांगतो, तो तुमच्या पाठ आहे. त्याच्यामध्ये सगळी संत मालिका, सगळ्या संतांची नावं आणि त्यांचं असणारं कर्म स्वधर्माप्रमाणे. हा शब्द महत्वाचा आहे. उंच नीच काही बस पुढे सांगायची गरज नाही. बरं, हे करायचं आहे त्याची काही बाधा नामस्मरण करण्यामध्ये येत नाही हे सांगण्याकरता हा संदेश विश्व उद्धाराकरता समाजापर्यंत देण्याकरता असं सांगितलेले ज्ञानोबरायांनी. आसोनी संसारी फक्त काय कर, जिव्हेनी वेगू करी म्हणजे लगेच ताबडतोब करावी तातडी परमार्थाची. आसोनी संसारी जिव्हा वेगू करी. असं जर केलं तर त्याने काय केल्यासारखं आहे? वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. अहो शास्त्रात काय, वेदात काय, बरोबर आहे हो. काही घाबरण्याचं कारण नाही. वेदाचा अर्थ, शास्त्राचा अर्थ साधू संतांनी सोप्या भाषेत करून दिलेला आहे. एक हे समजण्याकरता 1-2 मिनिटाचं उदाहरण सांगतो. चातुर्मास पंढरपूरला आता काला झालेला आहे. चातुर्मासामध्ये साधक विद्यार्थी अभ्यास करण्याकरता किंवा आम्ही सुद्धा वानप्रस्थाश्रमामध्ये आपण चातुर्मासाला राहतो
हो ते एक म्हातारी, आमच्या माता भगिनी पण असतात तिथं चातुर्मासाला. एक म्हातारी पहाटे 3:30ला चंद्रभागेचं स्नान करून बरं का 9 वारी लुगडं सांगतो मी तुम्हाला. स्नान वगैरे करून पवित्र होती बिचारी माता माऊली. आता नदीहून स्नान करून निघत असताना तो लुगड्याचा पिळा कुठं? खांद्यावर. आणि हातामध्ये काही गडवा असेल, तांब्या असेल, त्याच्यामध्ये चंद्रभागेचं पाणी. त्या बिचाऱ्या माता माऊलीला शास्त्र कळत नव्हतं, काही सिद्धांत कळत नव्हता. काहींना थोडंच पाठ असतं किंवा काही शाळाच नाही, लिखणं नाही, वाचणं नाही. तिला फक्त एकच प्रमाण पाठ होतं महाराज. एवढं सांगून विषय समाप्तीकडे नेतो. तिला एकच प्रमाण पाठ होतं. तसं काही नाही, एकच पाठ असतं. आता कुणाचं काय पाठ आहे तुम्ही बघून घ्या. ठेवले आनंद ते एवढं जरी कळलं तरी बात झालं. त्या म्हातारीला अशी मला लय बरं वाटतं बरं का. अशी पवित्र माणसं जर पाहिले ना, असं वाटतं त्यांच्या पायावर डोकं ठेवावं. लक्षात घ्या. तिला एकच प्रमाण पाठ होतं. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. लय गोड म्हणायची. गोडच म्हटलं पाहिजे ना, गोड वाटलं पाहिजे. ज्ञानदेव म्हणे तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे हो, पांडुरंगापर्यंत, ज्ञानोबरायापर्यंत. तसं आळवलं पाहिजे. ती म्हातारी निघाली चंद्रभागेतून अशी प्रदक्षिणा रोडने. गोड म्हणायची. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. एका शहाण्याने हे ऐकलं. तिला तेवढंच येत होतं, मी अगोदरच सांगितलं, तेवढंच प्रमाण पाठ. एका शहाण्याने हे ऐकलं. काग म्हणली थेरडे. शहाण्यांची भाषा नीट नसते. काय कळतं तुला उपनिषदातलं, वेदातलं, शास्त्रातलं? खुशाल म्हणते न करवे अर्थ उपनिषदा. याचा अर्थ तुम्हाला कळलेला आहे. न करवे अर्थ उपनिषदा. तुला काय समजतं त्याच्यातलं? पण एक लक्षात घ्या, भक्ती करणाऱ्याला, भजन करणाऱ्याला, नामस्मरण करणाऱ्याला जेवढं समजतं तेवढं कुणाला समजत नाही. काय समजतं तुला? तू बोलू लागला. त्यांनी जरा ग्रंथाचा अभ्यास केला होता. आता त्याच्यावर भाष्य करीत नाही, आळंदीत बोलत असतो मी ते विषय. काय समजतं काय तुला? ती म्हातारी बरं का. हो, म्हणून कुणाला कधी बोलायचं नाही. कोण कोणत्या अधिकाराचा असेल सांगता येत नाही. बाह्य पेरावावरून कधी जायचं नाही, एवढंच सांगतो पुढे चलतो. ती म्हातारी बिचारी पवित्र अंतःकरणाची चंद्रभागेत स्नान करून ब्रह्ममुहूर्तावर निघालेली. यांनी क्रॉस केलं. शिकलेला होता ना, तिने सांगितलं बरं का. आता हे ऐकून आपल्याला पुढे जायचं. तिने काय सांगितलं नीट ऐका. न करवे अर्थ उपनिषदा. हरी हा समर्थ आहे. उपनिषद वेदाला सुद्धा वेद नेती नेती म्हणती. वेद अनंते बोलीला अर्थ तुकाची साधेला. काय कुणाला कळते, काय कळत नाही कळते मला काही माहीत नाही. पण माझ्या माऊलींनी सांगितलेलं आहे, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. तो बोलला तू उपनिषदाचा अभ्यास केलाय का? तू वेदाचा अभ्यास केलाय का? तू शास्त्राचा अभ्यास केलाय का? ती म्हणली मला गरज नाही. का गरज नाही? माझ्या माऊलींनी सांगितलेलं आहे, फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हो, म्हणून माझं एक सहज बोललं असतं. आणि बहुतेक चांगल्या लोकांना ते पटतं. शहाणं व्हावं नाही असं नाही, शहाणं व्हावं, पण इतकं पण शहाणं होऊ नये, माती होईल एवढं. बस एवढंच बोलतो पुढे चलतो. वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. आणि म्हणून असं चिंतन याचा समारोप करताना बरं का, याला शास्त्रीय भाषेत उपक्रम आणि उपसंहार म्हणतात. कीर्तनाचा सुद्धा काय उपक्रम आणि उपसंहार. ज्ञानेश्वरीचा सुद्धा उपक्रम आहे, उपसंहार. गाथा 4092 अभंग, त्याचा सुद्धा काय उपक्रम आणि उपसंहार.
म्हणजे प्रथम आणि शेवट याला उपसंहार म्हणतात. काय आहे उपसंहार या अभंगाचा? सांगितलं माऊलींनी. ज्ञानदेव मान सचिया पुना, ज्ञानदेव मान सचिया पुना, ज्ञानदेव
गाण्यातली पण आणि व्याख्यानातली पण. हा सिद्धांत एवढा 2 मिनिटामध्ये समजून घ्या. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानोबराय सांगतायत, उदाहरण दिलेलं आहे माऊलींनी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, तेने मुक्तिचारी साधियल्या कुणी. ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणे किंवा खुणा. पाठविदाय व्यासांनी सांगितलेलं आहे, मानावंच लागेल ना. आईनी सांगितलं, मानावं लागेल. वडिलांनी सांगितलं, मानावं लागेल. संतांनी सांगितलं, मानावं लागेल. गुरुनी सांगितलं, मानावं लागेल. इथं कुणी सांगितलंय? व्यासांनी सांगितलेलं आहे. आणि जे जे काही शास्त्र असेल, जे जे काही सिद्धांत असतील, ते सगळे तिथून आलेले आहेत. व्यासाचा मागोवा घे तू. ओवी आहे ज्ञानोबरायांची. भाष्यकारा ते वाट पुसतू, तुका करे प्रणिपात दंडवत आचार्या. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे, ज्ञानोबराय सांगतात, व्यासाच्या खुणे किंवा खुणा. काय? द्वारकेचा राणा पांडवा घरी. याच्यातला सिद्धांत मला आठवला म्हणून सांगतो बरं का. द्वारकेचा राणा पांडवा घरी. माऊली जे सांगतायत ते नुसता शब्द ज्ञानाने सांगत नाही. माऊलींना सुद्धा अनुभव म्हणण्यापेक्षा माऊलीच साक्षाला होते. द्वारकेचा राणा पांडवा घरी. कसं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जो अवतार द्वापार युगामध्ये, तोच माऊलींचा कलियुगात अवतार. प्रमाण तुम्हाला माहिती आहे, महाविष्णूचा अवतार. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. म्हणून जे सांगितलंय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला, ते सांगणारे कलियुगात ज्ञानोबराय आणि द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण परमात्मा. हो, सिद्धांत आहे. म्हणून हा योग नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव ज्या तिथीला, त्याच तिथीला ज्ञानोबरायांचा काय जन्मोत्सव आहे. हे गमक आहे. हा सिद्धांत आहे. सांगितलं द्वारकेचा राणा पांडवा घरी. अर्थ तुम्हाला कळलाय. कोणता राणा? राणा या शब्दाचा अर्थ राजा. कोणचा? इथला नाही. आता हे बोलत नाही, समजलं तुम्हाला. कोणता राजा? राणा म्हणजे राजा. द्वारकेचा राजा. द्वारका म्हणजे काही एखादं खेड होतं का? एखादी वाडी होती का? एखादी वस्ती होती का? 16,108 पत्न्या करता रत्नजडित महान भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केले होते. किती पत्न्या करता? ती द्वारका. आपली वेळ झालेली आहे. असा द्वारकेचा राजा, राणा, त्याचं वैभव उद्याच्या काल्याच्या कीर्तनात आदरणीय परमपूज्य नवनाथ महाराज गोगावले सांगतील बरं का. द्वारकेचा राणा पांडवा घरी असा राजा. लक्षात, असा म्हणजे त्याचं विश्लेषण आहे. कर्तुम अन्यथा अकर्तुम अशी शक्ती असणारा देव, त्याचं वैभव, त्याचं ऐश्वर्य. असा राजा कोणाच्या घरी? पांडवा घरी. पांडवांच्या घरी. का? असं काय केलं पांडवांनी? परित्या देवासी आठविती, पाहते पांडव अखंड वनवासी. असं या अभंगाचं गोड चिंतन ज्ञानोबरायांच्या हरिपाठातील प्रथम क्रमांकाचा अभंग बरं का. असं काही ठरवून नव्हतं काही. भगवंताने जी प्रेरणा दिली, भगवंताच्या कृपा आशीर्वादातून, साधू संतांच्या कृपा आशीर्वादातून, तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून हे चिंतन तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी या उक्तीप्रमाणे पार पाडलेलं आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून दोन्ही भजनं मिळून बरोबर घेऊ. विठोबा Oh,
जागर आहे बरं, महिनाभर काकड आरती केली आपण आणि उद्या काला हा आनंद 1 मिनिट घ्यायचा आपल्याला आता देवाची द्वारी. पण हात वर करा, महिला सोडून बरं का, पुरुषांनी. हां करा हात वर. हां पारप माई तरी न्यून्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवित्वासे. उद्या काल्याच्या कीर्तनाने या काकड आरती सोहळ्याची काय होणार आहे, सांगता होणार आहे. हा योग कीर्तनाचा भगवंतानीच आणला. इच्छा जर चांगली असेल तर चांगलंच मिळतं. चांगलं म्हणजे काय बरं का, संवाद झाला. कशाचा? सासऱ्या जावयाचा नाही. आता कीर्तन संपलं. कशाचा? या असला नाही संवाद, ज्ञानाचा संवाद. माझ्यात आणि तुमच्या बरं का सर्वांच्या संगतीत हा संवाद झाला. निश्चितच बरं का यातून काही बोध प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो, उदंड आयु आरोग्य संपदा ऐश्वर्य. इथून पुढे ज्यांना होतं त्यांचं ठीक आहे, पण इथून पुढे त्यांना लाभावं आणि अशी भक्ती असा परमार्थ त्यांच्या हातून घडावा एवढीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. विठ्ठल जय.